मित्रांनो, आपण एकीकडे म्हणतो झाडे लावा झाडे जगवा, आणि दुसरीकडे जर आपण त्याच झाडाचं जर मोठ्या प्रमाणामध्ये जर तोड केली तर त्याचे परिणाम हे आपल्या मानव जातीलाच भोगावं लागणार आहेत. मी असं का म्हणतोय, कारण जे ह्या वर्षी हे जे काही नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन होणार आहे, आणि त्याच कुंभमेळ्यासाठी सरकार जवळजवळ जे काही त्या कुंभमेळ्यासाठी जे काही जटाधारी साधू येतात त्यांच्या म्हणजे राहण्यासाठी आणि त्यांना जे काही टेंट असतात ते बांधण्यासाठी जवळजवळ 1700 ते 1800 हे झाडाची म्हणजे वृक्षतोड काढणार आहे. ही सर्वात मोठी गंभीर बाब आहे. कुठलाच धर्म म्हणत नाही की तुम्ही म्हणजे निसर्गाला हानी पोहोचून किंवा झाडे तोडून जे काही धर्मविधी असतात त्या पूर्ण करा, असं कुठल्याच ग्रंथामध्ये नाही. आणि हे आपले सरकार जवळजवळ ते म्हणजे नैसर्गिक पद्धतीने त्या झाडांची वाढ झाली आणि 1700 ते 1800 हे झाडाची म्हणजे तोड होणार आहे. जर आपण निसर्गाला हानी पोचवली किंवा जर निसर्गाचे नुकसान केले तर त्याचे परिणाम आपल्याच भोगावे लागत आहेत. आपण बघतोय सुद्धा ज्या प्रकारे जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बिबट्याचा वावर आहे, बिबटे शहरामध्ये घरामध्ये घुसून कसं आहे आपल्या मानवाचेच म्हणजे हे करत आहेत, जीव घेत आहेत. त्याचं काय कारण आहे? कारण आपण त्यांची जी काही राहण्याची जागाच आहे, त्यांची आपण जर राहण्याचं ठिकाण त्यांचं जर आपण पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं तर ते जाणार कुठं किंवा ते राहणार कुठं? हे त्या कारण कसं आहे, ही जे काही आपत्ती येते त्याला आपण जबाबदार आहे. आणि कसं आहे, ज्यावेळेस निसर्ग ज्यावेळेस म्हणजे खळून उठतो ना त्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतो ना, हे कधी कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळं कसं आहे, सरकार ह्या म्हणजे 1700 ते 1800 झाडाची तोड म्हणजे वृक्षतोड करणार आहे. तर त्याला असं होऊ नये, असं म्हणजे कसं आहे प्रत्येकाने सरकारकडे डिमांड केली पाहिजे. आणि कसं आहे, जर निसर्गाचं नुकसान केलं तर त्याचे खरंच लय गंभीर जे काही दुष्परिणाम असतात ते आपल्याला भोगावं लागणार आहेत. हे सत्य आहे.